पुढचा तो प्रश्न आहे की एक 40शीतलं एक व्यवस्था आहे ते फक्त वीकेंडला किंवा आठवड्यातनं एखादा दिवस स्पोर्ट्स खेळतात आणि त्यांना खेळताना नी मध्ये इन्स्टेबिलिटी जाणवते. हो. आणि इन्स्टेबिलिटी जाणवल्यानंतर आता जरी ते फक्त पेन होतं थोडंसं तर ब्रेस घालतात आणि खेळणं कंटिन्यू करतात. सो हे कितपत बरोबर आहे आणि ब्रेसिंगचा फायदा होतो का? तर गुडघ्याची इन्स्टेबिलिटी म्हणजे गुडघा जो थोडा वॉबल होतो, गुडघा अस्थिर होतो, त्याला आपण इन्स्टेबिलिटी म्हणतो. आणि जर अशी कंडिशन असेल, खास करून तुम्ही कधी क्वचित खेळताय 15 दिवसातून, महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा, आणि ही जी गुडघ्याची अस्थिरता आहे त्याने तुम्हाला त्रास होत असेल तर नी ब्रेस तुम्ही नक्कीच घ्या. नी ब्रेसमुळे ती स्थिरता मिळेल. पण ती नी ब्रेस काढल्यावर आणि तुम्ही परत खेळल्यावर जर तुम्हाला अस्थिरता वाटत असेल तर मग तुम्ही मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला. कारण अस्थिरता ही कशामुळे, जर त्याला काही इंजुरीची हिस्ट्री असेल की मागच्या 2 महिन्यापूर्वी मी खेळताना गुडघा ट्विस्ट झाला आणि आता परत खेळल्यामुळे गुडघा अस्थिर वाटतोय, अनस्टेबल वाटतोय, तर मात्र मग त्याचा आपण एक इलाज केला गेला पाहिजे, त्याचे इन्व्हेस्टिगेशन केले गेले पाहिजे डॉक्टरांकडनं की कशामुळे इन्स्टेबिलिटी हो. जर तुम्ही नी कॅप घातली आणि नी ब्रेस घातली आणि इन्स्टेबिलिटी गेली पुढच्या ती झाली नाही तर यू आर ओके, मे बी समथिंग विच हॅज टेकन केअर ऑफ इट्स. पण प्रामुख्याने जे अस्थिरता गुडघ्यात येते त्याचे कारण काय आहे? एसीएल टेअर, गुडघ्याची पीसीएल टेअर, कोलॅटरल लिगामेंट टेअर, मेनिस्कस बकेट हँडल टेअर, ह्याच्यामुळे गुडघा अस्थिर होऊ शकतो. आणि असं जर कारण असेल तर मग नुसतंच ब्रेस देऊन त्याला फायदा होणार नाही. त्याचा योग्य तो सल्ला तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनकडनं घेतला पाहिजे, त्याची तपासणी करायला पाहिजे, MRI करायला पाहिजे. मग जे काय निघेल त्याप्रमाणे ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला त्याचा सल्ला देते.